जवळजवळ 90% ताई व दादांच्या घरी श्रीयंत्र आहे, पण बऱ्याच जणांना हे श्रीयंत्र कुठेतरी ऐकलेलं आहे, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून देवघरामध्ये ठेवलं आहे. त्याचे लाभ होत आहेत, त्याचे लाभ होत नाहीत, त्याचे फायदे होत आहेत का त्याच्यापासून आपल्याला नुकसान होतंय हे कोणालाच काही कळत नाहीये. तर या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की या श्रीयंत्राचे 100% तुम्ही विचारही करू शकणार नाही एवढे सारे लाभ आणि एवढे अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये बघायला मिळतील. नमस्कार, मी प्रांजली. आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये, मग ताईंनी ही सेवा श्रीयंत्रावर सांगितलेली आहे म्हणून श्रीयंत्र खरेदी करायचं का? अजिबात नाही. तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये ना, घाबरू नका. श्रीयंत्र नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता आणि याचे जे लाभ आहेत ना, जेवढे श्रीयंत्रावर ही सेवा करणार आहेत तेवढेच लाभ तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तरी सुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये अनुभवायला मिळतील. ते कसे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सर्वात अगोदर की माझ्या, आता समजा माझंच देवघर घ्या, माझ्याकडे हे यंत्र आहे देवघरात, ते यंत्र आहे, माझ्याकडे ही देवाची मूर्ती आहे, ती देवाची मूर्ती आहे, म्हणून तुम्ही पण तीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची का? किंवा आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघतो की कर्जमुक्तीसाठी आपण हे घरामध्ये ठेवा, हे घाला, किंवा हे यंत्र देवघरात ठेवा, ती वस्तू देवघरात ठेवा, हे घरात ठेवा, ते घरात ठेवा. मग ते सगळं तुम्ही ठेवलं तरच तुम्हाला अनुभव येणार का? व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं की ही सेवा केली त्याची कर्जमुक्ती झाली, ते हे केलं त्याचं स्वतःचं घर झालं, त्याने ही सेवा केली त्याला नोकरी लागली. मग तुम्ही त्याच वस्तू आणून तीच सेवा केली तरच तुमचं काम होणार का? तरच तुम्हाला अनुभव येणार का? असं अजिबात नाही, असं मुळीच नाहीये. मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं ना तर जे तुमच्या देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाहीये तर त्या देवघरामध्ये सुद्धा फक्त मूर्त्या आहेत आणि मंदिरात सुद्धा फक्त दगड आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या श्रद्धेवर, विश्वासावर आहेत. आपला भाव, आपली भक्ती ह्यावर आहेत. त्याच्यामुळे ते यंत्रच मी घरामध्ये आणून त्यावर सेवा केली म्हणजेच मला अनुभव येणार, त्यांनी ती वस्तू देवघरात ठेवली म्हणजेच त्यांना अनुभव आला आणि मगच मला अनुभव येणार, असं अजिबात नाहीये. आणि ह्या वस्तू, हे एवढं डेकोरेशन, ही पूजा मांडणी अशी, हे तसं ते तसं पेक्षा ना तुमची सेवा महत्त्वाची आहे. त्या देवाला, महाराजांना, स्वामींना काय प्रिय आहे बरं हो? नामस्मरण प्रिय आहे. तुम्ही काही करू नका, भले तुमच्या घरामध्ये काही नाहीये या क्षणाला, या वेळेला, तुम्ही फक्त मनातली मनात नामस्मरण करा. तुम्ही तुमच्या घरात नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा ना, तुम्हाला कोणत्या मूर्तीची गरज आहे ना, तुम्हाला कोणत्या फोटोची गरज आहे. साक्षात ब्रह्मांड नायक यांचं जे आपण म्हणतो ना की दर्शन, जे आपण म्हणू शकतो की आता आपण एवढे पुण्यवान नाही की ते साक्षात समोर येऊन उभं राहणार, पण त्यांचे जे अनुभव आहेत, स्वप्नात म्हणा, कोणत्या ना कोणत्या रूपात म्हणा, हे तुम्हाला अनुभवायला मिळतील. कारण का? की त्या भगवंताला फक्त नामस्मरण प्रिय आहे. स्तोत्र, मंत्र ह्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत. हे दररोजचे वेगवेगळे कपडे घालायचे, मांडणी अशीच करायची, तसंच ठेवायचं, पूजा मांडणी अशीच करायची, हे इथेच ठेवायचं, त्याची पूजा तशीच करायची. हे आपण आपला भाव, आपली आवड, आपली भक्ती, आपल्याला वाटतं त्यांच्यासाठी तसं करावं म्हणून तुम्ही ते करत आहात. तुम्ही हे केलंय म्हणून महाराज प्रसन्न होत नाहीयेत, म्हणून तुम्हाला अनुभव येत नाहीत. महाराजांचे अनुभव कोणाला येतात? की जे मनापासून स्तोत्र, मंत्र, सेवा, नामस्मरण करतात त्यांना अनुभव येतात. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की श्रीयंत्राला दररोज स्नान घालावं का? श्रीयंत्रावरती दररोज अभिषेक करावा का? बरेच जण मग आपण नाही, फक्त मग आम्ही पौर्णिमेलाच करतो, पौर्णिमेलाच करावा किंवा शुक्रवारीच, मंगळवारी. तर बघा, असं कोणतंही बंधन नाही. श्रीयंत्रावरती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दररोज सुद्धा अभिषेक करू शकता. दररोज जसं आपण बाकीच्या देवांच्या मूर्तीला स्नान घालतो तसं तुम्ही श्रीयंत्राला सुद्धा दररोज स्नान घालू शकता. आणि काही कारणाने तुम्हाला दररोज शक्य नसेल, तुम्हाला वाटलं की मला दररोज घालायचं नाही, तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या या तिथींना सुद्धा श्रीयंत्राला स्नान घालू शकता किंवा श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. मग आता दररोज जर तुम्ही श्रीयंत्राला स्नान घातलं नाही तर काय करायचं? दररोजची देवपूजा झाली की कमीत कमी 16 वेळा, फक्त 16 वेळा काय करायचं? मोजून, अगदी तुम्ही बोटावर मोजा, 1 2 3 4 5 6 असं 16 वेळा तुम्ही माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल, कोणताही मंत्र, अगदी साधा सोपा मंत्र बघा, श्रीम 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 हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः,
किंवा तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मये नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला माता लक्ष्मीचा जर कोणता मंत्र आवडत असेल तर तो मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। मी जे सांगितले तेच तुम्ही म्हणावेत किंवा असं असं अजिबात नाही। तुमच्या मनाला जो मंत्र म्हटल्यानंतर आनंद वाटतो, तुम्हाला मन शांत झाल्यासारखं वाटतं, तो मंत्र तुम्ही 16 वेळा म्हणा आणि दररोज देवपूजा झाली की त्या श्रीयंत्रावरती 16 वेळा तुम्ही कुंकू अर्पण करा। आपल्या 2 बोटामध्ये कुंकू घ्यायचं, 1 वेळा मंत्र म्हणायचा, श्रीयंत्रावर अर्पण करायचं। 2 बोटात कुंकू घ्यायचं, 1 वेळा मंत्र म्हणायचा, श्रीयंत्रावरती ते अर्पण करायचं। आता इथे सुद्धा प्रश्न येतो की ताई कोणत्या बोटात घ्यावं, किती बोटांनी श्रीयंत्रावर अर्पण करावं, असंच धरावं का असं वरतून अर्पण करावं, खूप सारे प्रश्न। आणि हे सगळे प्रश्न तुम्ही निर्माण करता किंवा मनामध्ये आणता, यामुळे तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार असेल तरी सुद्धा तो येत नाही। कारण मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की कुठेतरी आपला जो विश्वास आहे ना तो आपल्या सेवेवरून डगमगतो आणि मग अनुभव येणार असतील तर ते सुद्धा येत नाही। पहिली गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने सेवा करताय, तुम्ही ज्या पद्धतीने कोणते उपाय करताय तीच पद्धत योग्य आहे। कारण मी माझ्या पद्धतीने करते, सांगणारे त्यांच्या पद्धतीने सांगतात। भक्ती करण्याची, सेवा करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाची एकच असू शकत नाही। त्याच्यामुळे मी सांगितलं ते बरोबर, तुम्ही करताय ते चुकीचे, किंवा अजून कोणीतरी सांगितलं ते बरोबर, तुम्ही करताय ते चुकीचे, किंवा तुम्ही करताय ते बरोबर, मी सांगते ते चुकीचे, किंवा अजून सांगताय ते चुकीचे, असं अजिबात नाही। कारण आपले प्रत्येकाची त्या भगवंताशी एकरूप होण्याची कनेक्ट होण्याची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी आहे। त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने करताय, तुम्हाला ज्या पद्धतीने केल्यावर असं वाटतं की माझं मन एकरूप होत आहे, माझं मन एकाग्र होत आहे, सेवेत माझं मन लागत आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा, तर तुम्हाला अनुभव येतील। नाही तर मी असंच करते का, मी तसंच करते का, या गोष्टींच्या तुम्ही नादी लागले ना तर तुम्हाला सेवेचे अनुभव कधीच येणार नाहीत। ही गोष्ट लक्षात आली तर आपल्याला दररोज 16 वेळा कमीत कमी श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आता तुम्हाला जर अजून, आता बऱ्याच जणांवर खूप कर्ज असतं, देणं खूप झालेलं आहे, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, ताई मला अजून थोडासा जास्त अनुभव हवा आहे, अजून इफेक्टिव्ह सेवा हवी आहे, तर तुम्ही काय करू शकता, दररोज तुमची देवपूजा झाली की श्रीयंत्रावर तुम्ही श्री सुक्तम म्हणून कुंकुमार्चन करू शकता। श्री सुक्तमची 1 ओवी म्हणायची, कुंकू अर्पण करायचं, श्री सुक्तमची 2री ओवी म्हणायची, कुंकू अर्पण करायचं, किंवा कंटिन्यू तुम्ही श्रीयंत्रावरती जसं आपण अभिषेक करताना पाण्याची धार धरतो तसे कुंकू कंटिन्यू सोडा आणि तुम्ही श्री सुक्तम म्हणा आणि दररोज या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्यावर असं असं कर्ज आहे ते सुटू दे, माझा व्यवसाय चांगला चालू दे, किंवा माझ्या पतीचं प्रमोशन होऊ दे, चांगली नोकरी लागू दे, मुलाला जी काही इच्छा आहे ना दररोज तुम्ही बोलायची आणि श्री सुक्तमने तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता। या पद्धतीने आज कुंकुमार्चन केलं ते कुंकू उद्या काढून घ्यायचं, परत त्या कुंकुवाने उद्या कुंकुमार्चन करायचं, परत परवा ते कुंकू काढून घ्यायचं, त्याच कुंकुवाने कुंकुमार्चन करायचं। दररोज वेगवेगळं कुंकू घ्यायची अजिबात गरज नाही। तर तेच कुंकू आपण वापरू शकतो, त्याच्यातली जी शक्ती आहे ना ती वाढत जाते आणि ते कुंकू सुद्धा वरचेवर अभिमंत्रित होत जातं। हे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता। आता इथे सुद्धा येतं की श्री सुक्तम पूर्ण म्हणायचं का फलश्रुती सोडून म्हणायचं, तर बघा फलश्रुती सोडून कुंकुमार्चन करायचं आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला फलश्रुती जी आहे ती म्हणायची आहे। याला सुद्धा अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात, खूप काही वेळ लागत नाही। त्याच्यामुळे दररोज तुमच्याकडे वेळ असो नसो तरी सुद्धा ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता। आणि काही कारणाने जर सकाळी तुम्हाला ही सेवा करायला जमली नाही तर तुम्ही संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते ना त्या वेळेला सुद्धा करू शकता। आणि हो, सकाळी जेव्हा आपली देवपूजा झाली तेव्हा देवघरामध्ये आवर्जून एक तुपाची फुलवात लावत जा, आपल्या कुलदेवीसाठी असेल किंवा श्रीयंत्रासाठी असेल, आणि ती तुपाची फुलवात लावल्यानंतर हे जे कुंकुमार्चन आहे ना ती सेवा करायची। आणि संध्याकाळी जरी करत असाल ना तर साध्या तेलाच्या दिव्यासोबत एक तुपाचं निरांजन लावायचं आणि त्यासोबत ही सेवा करायची। बघा तुम्ही कंटिन्युटीमध्ये जर आपल्या घरात ही सेवा करत राहिलात ना तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील, पैसा येऊ लागेल, तो टिकू लागेल। आता पैसा म्हणजे काही पैशाचा पाऊस पडणार नाही, तर आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळू लागेल। जो काही पैसा येतो तो स्थिर राहू लागेल। अगोदर काय की पैसा यायचा, पण तो जो पैसा येतो त्याच्या दुप्पट
खर्चाचे जे आहेत गोष्टी त्या आपल्या समोर असायच्या, तर तो खर्च अनावश्यक जो आहे तो हळूहळू आटोक्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा स्थिर टिकू लागेल. तुमच्या मुलाला असेल, मिस्टरांना किंवा तुम्हाला स्वतःला जे काही तुम्ही जॉब करता त्यापेक्षा चांगल्या पगाराच्या नोकरीची तुम्हाला ऑफर येईल की तुमचा व्यवसाय अचानक चांगला चालू लागेल. असे वेगवेगळ्या अनुभवातून म्हणजे तुम्हाला जी आहे ना ती लक्ष्मी प्राप्ती होते. असं काही पैशाचा पाऊस वगैरे पडत नसतो. आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये ते काय करू शकतात की तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, या तिन्ही पैकी कोणत्याही एका याच्यावर तुम्ही या पद्धतीने दररोज सकाळी देवपूजा झाल्यावर कुंकुमार्चन करू शकता. आणि कुलदेवीच्या जेव्हा फोटोवर, टाकावर किंवा आपण मूर्तीवर करतोय तर तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र 16 वेळा म्हणा. आणि तुम्हाला जर हवा असेल तर श्री सूक्तमनी करा. आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर आपण 99 मंत्र म्हणू शकतो. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून तुम्ही 16 वेळा कुंकुमार्चन करू शकता. जेव्हा पिरियड्स असतील तर तेव्हा तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा कंटिन्यू ठेवली तरी सुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही गावाला जाता, सुतक येते, तेव्हा ही सेवा स्टॉप केली तरीही चालेल. कोणतेही नियम नाही, कोणतीही अटी नाही. जसं दररोज आपण देवपूजा करतो तर त्या देवपूजेमध्ये ही जी सेवा आहे हे नित्य सेवेसारखं आपण ठेवायचं, म्हणजे माता लक्ष्मीची कृपा जी आहे ना ती आपल्या घरावर होईल. आणि त्याचबरोबर दररोज आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. दररोज अगदी म्हणा, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुमच्या वेळेनुसार. कारण तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली की तिथे माता लक्ष्मी आपोआप येते. भगवान विष्णूंना तुम्ही आपल्या घरामध्ये स्थान दिलं की माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ आपोआप येते आणि ती स्थिर सुद्धा राहते. म्हणून विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे ना हे दररोज आपल्या नित्य सेवेत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अशी एकच जागा आहे की जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते. ती जागा सोडून कधीच जात नाही. ते म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येते आणि तिथे स्थिर सुद्धा राहते. नमस्कार.